नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. भाजप नेते प्रवीण पोटे यांची विजयाची हॅट्रिक. देवाभाऊंच्या मंत्रिमंडळात होतील काय अमरावतीचे पालकमंत्री. श्रींची पालखी मंगळवारी सकाळी येणार अकोल्यात. पारस भोरद येथे भक्तांद्वारे पालखीचे जल्लोषात स्वागत. शिंदे सेनेतील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या थांबवल्या. राजकीय नेत्यांमध्ये उलटसुलट चर्चांना आले उधाण. काँग्रेसमध्ये कुठेही फूट नाही. 23 नगरसेवक आले एकत्र समोर. शहराच्या बकाल व्यवस्थेवरून विरोधी पक्षनेते डॉक्टर जिशान हुसेन सत्तारूढ गटावर बरसले. महासभेत पाणी आणि कचऱ्याच्या स्थानिक प्रश्नांना फुटेल काय वाचा. प्रभाग क्रमांक 1, 12 आणि 16 मध्ये अकोलेकरांचे हाल बेहाल. आता सविस्तर बातम्या. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार प्रवीण पोटे यांनी तिसऱ्यांदा निवडून येण्याचा विक्रम केला. त्यांना 390 मते मिळाली. महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख यांचा पराभव झाला, तर वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांना 31 मते मिळाली. काँग्रेसच्या उमेदवाराला 0 मते मिळाली. हे विशेष. महायुतीचे प्रवीण पोटे यांचा विजय ऐतिहासिक ठरला. तसेच वंचित बहुजन आघाडीचे बोटावर मोजण्याएवढे नगरसेवकच असतानाही निलेश विश्वकर्मा यांना 31 मते मिळाली. काँग्रेसचे मते फुटून त्यांना फायदा झाला असे बोलले जात आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या अनेक नगरसेवकांची मते भाजपच्या कोट्यात गेली आहेत. आज सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात मतमोजणीला सुरुवात झाली. तासाभरात निकाल जाहीर झाला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांचा विजय झाल्याचे प्रमाणपत्र देऊन अधिकृत घोषणा केली. यानंतर प्रवीण पोटे बाहेर येतात. त्यांच्या चाहत्यांनी त्यांचं स्वागत करून जल्लोष केला. या निवडणुकीत एकूण 427 मते पडली. 6 मते ठरली अवैध ठरल्याने एकूण 421 मतांची मोजणी झाली. विजयाचा कोटा 211 मते होता. असे असतानाही प्रवीण पोटे यांनी 390 मते घेऊन सर्वाधिक आघाडी घेतली. आता त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागते का, ही उत्सुकता आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा अक्षरशः पंजाब उडालेला आहे. त्यांना 0 मते मिळालेली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसच्या मतदारांना तटस्थ राहण्याचे आदेश दिले होते. मात्र केवळ 24 नगरसेवक सोडतात सगळ्यांनी तो आदेश थोडकावलेला आहे. कसं पाहता आपण व्हीप काढला होता त्या व्हीपनुसार जर आपण पाहिले तर बरेच बॅलेट पेपर कोरे त्यामध्ये आलेले आहे. त्याच्यामुळे त्यांचा व्हीप त्यांनी काढलेला तो त्यांच्या काँग्रेसच्या नगरसेवकांनी तो काढला असा माझा विश्वास आहे. आता राहिला प्रश्न की त्यांना मतं काहीच मिळालेलं नाही. काँग्रेसचा व्हीप जो होता ज्या पद्धतीने काढला गेला हा व्हीपच मुळात चुकीचा होता. व्हीप फक्त त्यासाठीच काढला जातं ज्या ठिकाणी हात वर करून आपण मतदान करतो त्या ठिकाणी व्हीप काढला जातो. जिथे फक्त गुप्त मतदान आहे त्या ठिकाणी व्हीप काढला जात नाही. हा महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामधला टाकलेला विषय. मला असं वाटते की महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला काँग्रेसचा विरोध आहे असं मला वाटतं. काँग्रेसचे उमेदवार जे होते हर्षजित देशमुख त्यांना तुम्ही मॅनेज केल्याचा आरोप जो आहे तो काँग्रेस नेत्यांनी केला. तुम्ही कसं पाहता याकडे? आता त्यांचा प्रश्न आता काय बोलतात. पण मी तुम्हाला सांगतो जेव्हा मी 2017-18 निवडणूक तेव्हा मी त्या ठिकाणी माधव गडिया नावाचे एक रस्ते होते ते सुद्धा मी मॅनेज केला असा त्यांचा विषय होता. पण त्यांना जर माहिती आहे की माधव गडिया जर यांनी केला तर दुसरा माधव गडिया होऊ नये हे त्यांनी काँग्रेसने विचार करायला पाहिजे होता. काँग्रेसने आत्मपरीक्षण करायला पाहिजे होता. येणारा प्रत्येक माणूस स्टेटस चेक करायला पाहिजे होता की हा प्रवीण पोटेचा आहे का, हा मुख्यमंत्र्याचा आहे का, हा
शिवराजी कुलकर्णीचा आहे का, असं प्रत्येकाचं त्यांनी चेक करायला पाहिजे होतं. आता त्याला काही म्हणून उपयोग नाही आहे. काँग्रेसचे 24 मतं तटस्थ राहिली, मग इतर मतं जे आहेत ते तुम्हाला मिळाले. सोबतच MIM असेल किंवा इतर सगळे जे पक्ष आहेत सर्वांची मतं तुम्हाला मिळाली. याचं काय नेमकं गमक आहे? आम्ही 2012 पासून या विधान परिषदेमध्ये काम करतो आहे. माझे प्रत्येक नगरसेवकाशी घरचेच रिलेशन्स आहेत, फॅमिली मेंबर मला ते ट्रीट करतात. त्या दृष्टिकोनातून त्यांनी मला मदत दिलेली आहे. मी पहिलेच सांगितलं की याच्यामध्ये जाती धर्म हा विषय नाही आहे. त्यांनी मला खूप भरपूर मदत दिली, त्याचं मनापासून अभिनंदन. हो, या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांना 31 मतं मिळालेली आहे. काय वंचित बहुजन आघाडी ताकद या ठिकाणी वाटली का तुम्हाला वाटते? काय काय कारण? बिलकुल वंचित आघाडीची बिलकुल ताकद नाही आहे. या ठिकाणी त्यांची 4च मतं आहे. 27 मतं जास्तीत जे आले ते आपल्या संशोधनाचा विषय आहे. भाऊ, शेवटचा प्रश्न तुमच्यासमोर अमरावती शहराचं काय विजन आहे? कारण तिसऱ्यांदा तुम्ही निवडून लढता, कदाचित तुम्हाला मंत्रिपद सुद्धा मिळू शकते. काय विजन राहणार आहे? पहिल्यांदा मी हे क्लिअर करतो की मंत्रिपद देणं हे आमच्या वरच्या वरिष्ठ नेत्यांच्या हाती असते. आणि विधान परिषदच्या आमदाराला एकदा लॉटरी लागली माझी, परत विधान परिषदच्या आमदाराला लॉटरी लागेल त्याच्यात कुठे मला शंका नाही आहे. ते होईल, ते पक्षाचे बरोबर होतील. पण अमरावती जिल्ह्याचं विजन जर सांगतो तर मला म्हणजे तुम्ही 2014 ते 19 मी मंत्री असताना जवळपास 25,000 कोटी रुपयाचा आपण निधी या ठिकाणी आणला. आणि आपण रस्ते, नाल्या किंवा रस्ते वगैरे जे महत्त्वाचे जे कामं पाहतो ते त्या माध्यमातून मी केले. तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे नितीनजी गडकरी साहेबांच्या माध्यमातून आपण जवळपास 25,000 कोटीची कामं केली. त्याच्या आधी जर आपण 14च्या आधी जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये अनेक मंत्रीसुद्धा राहिले, अनेक काही लोक महत्त्वाचे राहिले. पण त्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी सत्ता आल्यानंतर जो निधी मिळाला तो निधी याच्या आधी मिळालेला नव्हता. त्या निधी मिळण्यामध्ये मी त्यामध्ये सहभागी होतो. त्याचा नक्कीच माझ्यावरती देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि गडकरींचा आशीर्वाद होता. त्यामुळे आपल्याला एवढा निधी आणता आला. आता येणाऱ्या काळामध्ये सर महत्त्वाचं एक करायचं आहे की येथे रोजगाराचा प्रश्न असो, प्रेमणीचा प्रश्न असो, किंवा आपले इथे जे आहेत देवस्थानं आहेत याला पर्यटन कसं मिळेल, आपल्या याला चालना कसं मिळेल, मेळघाटात त्याला चालना कशी मिळेल, मेळघाटात त्या पद्धतीने आपण त्याचा विचार करतो आहे. या ठिकाणी आपलं पहिलं टार्गेट आहे की ही 1800 मीटरची आपण हवाईपट्टी केली, 3000 मीटर आपला करण्याचा पहिला उद्देश आहे. जेणेकरून अमरावती MIDCमध्ये त्याचा फार मोठा इम्पॅक्ट येईल आणि रोजगाराची संधी चांगली उघडेल असं मला श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे अकोला जिल्ह्यात उत्साहात स्वागत होत आहे. रविवारी सायंकाळी पालखीचे पारस येथे आगमन झाल्यानंतर परिसरातील भाविकांनी रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी गर्दी केली. आज रात्री भौरत गावात मुक्काम करून मंगळवारी सकाळी पालखी राजराजेश्वर नगरीत दाखल होईल. सोमवारी पहाटे 5 वाजता श्रींचा अभिषेक व पूजन झाल्यानंतर पालखी गायगावच्या दिशेने निघाली. निमकर्दा मार्गे सकाळी 9 वाजता पालखी गायगाव येथील प्राचीन गणेश मंदिर परिसरात दाखल झाली. यावेळी ग्रामस्थांनी पालखीचे भक्तिभावाने स्वागत करून वारकऱ्यांचे आदरातिथ्य केले. दुपारी 12 वाजता पालखीने गावातून भ्रमण करत विश्रांती घेतली. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी श्रींचे दर्शन घेऊन आराधना केली. त्यानंतर पालखी भोरतकडे रवाना झाली. मार्गात विविध ठिकाणी ग्रामस्थांनी लिंबू सरबत, ताक, मठ्ठा तसेच इतर अल्पोपहाराचे वाटप करून पालखीचे स्वागत केले. सायंकाळी पालखीचा मुक्काम भोरद येथे होणार आहे. दरम्यान मंगळवारी सकाळी सुमारे 7 वाजता श्री संत गजानन महाराजांची पालखी राजराजेश्वर नगरी अकोल्यात दाखल होणार आहे. अनोखा हनुमान मंदिराजवळ अकोला वारकरी संप्रदायाच्या वतीने पालखीचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर पालखी डाबकी रोडवरील खंडेलवाल विद्यालय येथे विश्रांतीसाठी थांबणार असून भाविकांना श्रींच्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. पालखी मार्गावरून प्रत्येक गावात होत असलेले उत्स्फूर्त स्वागत, भक्तिभावाने केली जाणारी सेवा आणि वारकऱ्यांचा अखंड हरिनामाचा गजर यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे. नियुक्तीपत्राची शाई सुकते न सुकते तोच अकोला जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाच्या प्रभारी पदाधिकाऱ्यांचे नियुक्त्यांना मुख्य नेत्यांच्या आदेशाने अचानक स्थगिती दिली आहे. या यू-टर्नमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा सुरू आहे. ज्या नियुक्त्या थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने झाल्याचे ढोल बडवले गेले, त्याच नियुक्त्या अवघ्या काही तासात जैसे थेवर आणण्याची नामुष्की नेतृत्वावर का आली, यावरून आता अंतर्गत युद्धाचा भडका उडाला आहे. जिल्हा प्रभारी सहसंपर्क प्रमुखपदी अश्विन नवले तर प्रभारी जिल्हा प्रमुख म्हणून नारायण गव्हाणकर, चंद्रशेखर पांडे गुरुजी, मंगेश काळे, उषा विरक आणि महानगर प्रमुखपदी राजेश मिश्रा यांची वर्गी लागल्याची घोषणा मोठ्या उत्साहात झाली होती. कार्यकर्त्यांनी फटाके फोडले, पेढे वाटले, सोशल मीडियावर अभिनंदनाचा महापूर आला आणि स्वागताचे होर्डिंग्स लागले. मात्र हा आनंद औट घटकेचाच ठरला.
स्थगितीच्या एकाच पत्राने या नवनियुक्त नेत्यांची आणि त्यांच्या समर्थकांची अवस्था अत्यंत केविलवाणी करून टाकली आहे. या एका स्थगितीने अकोल्यातील शिवसेना केवळ अंतर्गत वादाच्या भोवऱ्यात अडकलेली नाही, तर विरोधकांच्या हाती आयते कोलीत दिले आहे. पक्षातील अंतर्गत शक्ती संतुलन पूर्णपणे कोलमडल्याचे हे उघड संकेत आहेत. काँग्रेस नगरसेवकांमध्ये कुठेही फूट नाही. काँग्रेसचे सर्व 23 नगरसेवक एकसाथ असल्याचे चित्र आज विरोधी पक्षनेत्यांच्या चेंबरच्या मीटिंगमध्ये समोर आले. सर्व नगरसेवक एकत्र असून अकोलेकरांवर भाजपच्या जुलमी धोरणांचा मंगळवारी पर्दाफाश करण्याची भूमिका विरोधी पक्षनेता व गटनेता डॉक्टर जीशान हुसेन यांनी स्पष्ट केली. आज सर्व काँग्रेस नगरसेवकांनी एकत्र येत भाजप नेत्यांसोबत काँग्रेसचे काही नगरसेवक चालले अशा बातम्यांना पूर्णविराम दिला. काँग्रेसमध्ये कुठेही फूट नाही. काँग्रेसचा एकच गट आहे. काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांचा विरोधी पक्षनेता व गटनेता डॉक्टर जीशान हुसेन यांच्यावर संपूर्ण विश्वास आहे. इतकेच नाही तर सत्तेतील भाजप व शहर विकास आघाडीच्या धोरणांचा अकोला विरोधी धोरणांचा सभागृहात विरोध करण्याची तयारीच आज काँग्रेसच्या मीटिंगमध्ये निश्चित झाली. अकोलेकरांवर सत्तारूढ भाजप कसा अन्याय करत आहे, त्याचबरोबर अकोलेकरांची कशी लूट करत आहे याचा पर्दाफाश करण्याची तयारी आज काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी एकत्र येत केली. इतकेच नाही तर काँग्रेस नगरसेवकांसोबत वंचित आणि उद्धव सेनेचे नगरसेवक सोबत असल्याचा दावा विरोधी पक्षनेते डॉक्टर जीशान हुसेन यांनी केला. अकोलेकरांच्या विरोधी षडयंत्रांचा भांडाफोड करण्याचा इशारा आज दिला. 26 को अकोला महानगरपालिका में जो सर्वसाधारण सभा है, उस सभा को लेके भारतीय जनता पार्टी और शहर सुधार समिति इनके द्वारा जो अकोला के नागरिकों को परेशान करने का, अकोला के नागरिकों पे जो नई नई मुसीबतें डालने का जो एक षड्यंत्र रचा जा रहा है, इस षड्यंत्र के खिलाफ अकोला में कांग्रेस के राहुल गांधी के 23 सिपाही कल सभा में क्या करने वाले, इस पे आज चर्चा करने के लिए हमारी मीटिंग थी. इस मीटिंग से पहले हम वंचित बहुजन आघाड़ी के जो नगर सेवक हैं उनसे भी हमारी बातचीत हुई. शिवसेना उबाटा गट उनके भी नगर सेवकों से हमारी बातचीत हुई और ये तय हुआ है कि भारतीय जनता पार्टी इस शहर में जो षड्यंत्र रच रही है, उस षड्यंत्र को जनता के सामने उजागर करना और हर मुद्दे पे जोर से तीव्र विरोध करके उनसे लड़ना, ये ठहरा है. कल 23 तारीख को हम बाकी सारे विस्तार से आपको कल सभागृह में मिलेंगे. हमें बड़ी उम्मीद है कि जिस तरीके से आरआरसी सारी खबरें कवर करता है, शायद 23 लोग साथ में मिलकर भाजपा से लड़ने वाले राहुल गांधी के सिपाही ये भी कवर करेंगे. अकोल्यातील प्रभाग क्रमांक 1 आणि प्रभाग क्रमांक 12 मधील वास्तव अत्यंत धक्कादायक आहे. पाण्यासाठी अकोलेकरांचे हाल बेहाल झाले आहे. महासभेत नगरसेवक स्थानिकांचे प्रश्न मांडणार का? संपूर्ण शहराचा कचरा ज्या भागात जमा होते तिथलीच जनता आज नरक यातना भोगते आहे. पाहूया आरआरसी न्यूजचा विशेष ग्राउंड रिपोर्ट. संपूर्ण शहराचा कचरा जिथे जमा होतो आणि संपूर्ण शहराच्या घंटागाड्या जिथे एकत्र येतात, त्याच दुर्दैवी परिसरामध्ये स्वतः घंटागाडी फिरकतच नाही, असा खळबळजनक आरोप प्रभाग क्रमांक 1 मधील संतप्त नागरिकांनी केला आहे. या भागात आज घडीला संपूर्णपणे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असून कोणतीही सोय नसल्याने गरिबांना दररोज 30-30 रुपये देऊन पाण्याचे कॅन विकत घ्यावे लागत आहे. परिसरात एकही बोरिंग नाही. त्यातच सुलभ शौचालयाचा प्रचंड अभाव असल्याने नागरिकांना विशेषतः महिलांना उघड्यावर जावे लागत असून प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. घंटागाडी येत नसल्याने घरातील कचरा घरातच जमा करून ठेवावा लागतो आणि शेवटी तो जाळावा लागतो. थोडक्यात सांगायचे तर प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिक सध्या नरक यातना भोगत आहेत. घंटा गाडी वगैरे आती आहे? काहीच नाही येत आमच्या इकडे. तुमच्याकडे काहीच येत नाहीये? पिण्याची पाण्याची व्यवस्था आहे का तुमच्याकडे? नळ वगैरे येतात का रेग्युलर? दिवसातून एक वेळा येतो. चांगलं पाणी येतं? साफ पाणी येते? नाही, थोडं पिवळं हलकं येतो. तर मग आता तुम्ही वापरण्यासाठी पाणी कुठचं वापरताय? तेच नळाचं आलं ना तर तेच वापरतो आम्ही. पियाला पकडून ठेवतो आम्ही. डब्बे गंज भरून ठेवतो. अच्छा, टँकर वगैरे येते इकडे पाण्याची? नाही, टँकर नाही, बोरिंग नाही, टँकर नाही, पाणी नाही. लय मुसीबत येत आहो. साफसफाई नाही. थांब बाबू तू थांब. साफसफाई नाही आमची. ह्या आता एवढा मोठा हा सांगेले आहे, झाडून नाही आला आमच्या झालं तर करतो, नाही ते राय पडते काय म्हणजे खतावर. 80 वर्षाची आहो सर मी. म्हणजे संडास सुद्धा नाही. मले हे घरानं करतो नावानं करतो म्हणतात, तेही नाही, काहीच नाही. आम्ही बुढे माणसं आहो बुवा. आपके इधर क्या क्या समस्या है? पीने का पानी मिलता है क्या यहाँ पे? नहीं, पीने का पानी भी नहीं है इधर और बोरिंग भी नहीं है और हमारे को नल से लाइन की बहुत परेशानी है यहाँ.
नल की परेशानी है, पानी की परेशानी है और संडास की परेशानी है। जैसा कि मौसी ने बताया, हमारे घर में संडास वगैरह नहीं है, हमको बाहर जाना पड़ता लेडीज़ को भी। तो कचरा घंटा गाड़ी वगैरह भी आती है इधर? नहीं, इधर नहीं आती, उधर के उधर ही जाती हूँ। पहली बात तो हमारे नगर सेवक ने हमारे 50 बोरिंग की अर्जी दी हुई है, उसमें अभी तक की एक भी बोरिंग लगी नहीं। नगर सेवक जो है हमारे, वो पूरा हमारे को आश्वासन तो दे रहे कि हमने 50 बोरिंग की ये दिए करके, लेकिन एक भी बोरिंग का यहाँ पे कुछ अता पता नहीं और ना ही लग रही। और नल की प्रॉब्लम इतनी है, पानी की लोग यहाँ पे ये प्रॉब्लम। और उसके बाद में हमारे यहाँ पे घरों को सर्विस, ना ही सर्विस गल्ला है, ना ही साफ सफाई कर्मचारी कोई है यहाँ पे। कचरा यहाँ पे घंटा गाड़ी क्यों नहीं आ रही आपके इधर? घंटा गाड़ी ये हम कई सालों से हम यहाँ पे प्रयास कर रहे हैं, जबकि हमारे बाजू में डंपिंग ग्राउंड है। यहाँ पे हमारे यहाँ पे एक महीने में गाड़ी नहीं आती जो कचरा उठाने। हीच बिकट अवस्था प्रभाग क्रमांक 12 मध्येही पाहायला मिळत आहे. या प्रभागात चहूबाजूंनी कमालीची अस्वच्छता पसरली असून दैनिक साफसफाई करण्यासाठी मनपाचा एकही कर्मचारी फिरकत नाही. प्रभाग क्रमांक 12 मध्ये बोरिंगच्या पाण्याची पातळी कमालीची खाली गेली असून नळांना अत्यंत मळकट आणि दूषित पाणी येत आहे. हे पाणी पिल्यामुळे स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले असून साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. मंगळवारच्या महासभेत नगरसेवक या मूलभूत प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. हम प्रभाग क्रमांक 12 में आए हुए हैं, क्या आपको पानी की वगैरह कुछ समस्या आ रही है क्या यहाँ पे? पानी 6 दिन में एक बार आता है और वो भी थोड़ा पीला आता है, तो पीने लायक पानी नहीं आता है वो। और बोरिंग में भी पानी बहुत कम हो गया, जो हमारा 20 मिनट में पानी होता था उसको 1.5 घंटा लगता है पूरा। अच्छा, नहीं, घंटा गाड़ी आती है लेकिन कचरा से डालती नहीं है, लेकिन साफ़ सफाई भी नहीं होती इधर। ट्रैक्टर आता है, हम बोलते हैं उनको कि भाई कचरा हमारे अंदर से लेके जाओ, तो भी वो बोलते नहीं, माचिस की काड़ी लगा दो। जलाती नहीं है कचरा, लेके भी नहीं जाते हैं वो। पूरी साफ़ सफाई नहीं करते, हम ही लोग आता है तो झाड़ते हैं, साफ रखते हैं हमारे सामने का, कोई आता नहीं सब। अच्छा, पानी यहाँ पे साफ पानी मिल रहा है आपको पीने के लिए? नहीं, पीला पानी आता है, पीला पानी आता है, साफ पानी नहीं मिलता है। बोरिंग की क्या व्यवस्था है यहाँ पे? अभी बोरिंग है यहाँ पर, पानी आ रहा है उसमें? बोरिंग तो है लेकिन पानी कम हो गया है। हमारे 1-1 घंटे पहले तो हमारे 20-25 मिनट में पानी हो जाता था, लेकिन अब 2 घंटे 2.5 घंटे लगते हैं एक घर को पानी। साफ सफाई होती है? साफ सफाई नहीं होती इधर की, वैसी रहती है साफ सफाई। साफ सफाई नहीं होती? नहीं, कुछ भी नहीं, साफ सफाई कुछ भी नहीं है। और पानी भी बोरिंग का इसका नल का पानी पीला आ रहा थोड़ा, पानी बराबर आ रहा, 4 दिन में 6 दिन में पानी आ रहा, जितना लगता उतना आ रहा पानी, पर पीला साफ नहीं आ रहा। और ये बोरिंग का तो पानी आज तो मेरे को 4 घंटे लगे टाकी भरने को, 4 घंटे। साफ सफाई होती है क्या? नियमित तो होती नहीं, कभी आते कभी नहीं आते। और अपन बोलते कि भाई यहाँ पर साफ सफाई करो तो वो करने को तैयार नहीं रहते। ये बोलते हमारे तरफ है ही नहीं, ये महानगर पालिका में है ही नहीं ये भाग, ऐसा बोलते। अच्छा, प्रभाग क्रमांक 12 महानगर पालिका में है ही नहीं, इस प्रकार से ऐसा सफाई कर्मचारी वाले बोलते हैं। अच्छा, और क्या बोलते, जो जहाँ पर मच्छर जहाँ पर लोग रहते वहाँ मच्छर की दवा मारते, तो वहाँ मारते नहीं, और जहाँ नहीं रहते वहाँ पर मारते। अच्छा, हाँ, तो मच्छर मारने की दवा का क्या मतलब उठा? तो प्रकार का उपयोग करना चाहिए कि भाई जैसा यानी कम से कम पानी वापरे घर में। और जैसा जो अभी 4-4 घंटे जो अपन जो चला रहे हैं बोरिंग मशीन को, तो उसको आधी घंटा चलाओ। आधी घंटा चलाने के बाद में 1-1.5 घंटा उसको ब्रेक दो, फिर वापस आधी घंटा चलाओ, तो यानी वाटर लेवल ऊपर आएंगे, वापस अपने को पानी वापरने को मिलेगा और मशीन की रख रखाव भी अच्छी रहेंगी। नियमित साफ सफाई वगैरह होती है क्या? घंटा गाड़ी वगैरह आती है? नहीं, को नहीं आओ घंटा गाड़ी, साफ सफाई वाले नहीं आते? नहीं आते। अच्छा, पानी साफ आ रहा है कि कैसे आ रहा है? नहीं, पानी पीला पीला आ रहा है। पीला पानी आ रहा है? अच्छा, तो अभी वापरने के लिए कौन सा पानी आप इस्तेमाल कर रहे हैं? बोरिंग का तो उसमें आ रहा है पानी अभी? बारीक धार है कोई। उसके भी धाक बारीक। चलिए, ठीक। पाणी आणि स्वच्छता या दोन्ही गोष्टी थेट लोकांच्या आरोग्याशी जोडलेल्या आहेत. या मुद्द्यांवर महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही फक्त एकाच प्रभागातील पाण्याची समस्या दाखवित आहोत, पण संपूर्ण अकोल्यात गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याची ओरड आहे. नळांना नियमित पाणी येत नाही आणि जेव्हा येते तेव्हा ते पिवळट व दूषित असते. यामुळे आरोग्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. तुम्ही ही जी समस्या पाहत आहात ती प्रभाग क्रमांक 16 मधील आहे, पण शहरात ही समस्या सगळीकडे सारखीच आहे. नियमित पाणी येत नसल्याने नागरिक बोरिंगवर अवलंबून आहेत, मात्र परिसरात पाण्याची पातळी खालावल्याने बोरिंगलाही पुरेसे पाणी मिळेनासे झाले आहे. पानी का क्या समस्या है? पानी का क्या, अभी
4-5 दिन से ज़्यादा जब हो रहा है। बारिश आया था 1-2 बार तो आया था थोड़ा पानी, पानी भी बंद है तो फिर थोड़ा सा फिर पानी ज़्यादा चले जाता है। अच्छा, बोरिंग की बात कर रहे हाँ, हैं, बोरिंग। बोरिंग का और नल का पानी रेगुलर आता है यहाँ पे? नहीं आता। नहीं आता है। और जो आता है वो साफ आता है, कैसा आता है? नहीं, हम तो पीते नहीं, सिर्फ बोरिंग का ही पीते, नल का यूज नहीं करते। अच्छा, हाँ। तो इधर साफ सफाई वगैरह होती है? हाँ, अभी हुआ था नाले का। पहले नहीं हुआ था, अभी 2 बार से चालू हुआ, 2 बार हुआ। तो नियमित होती है कि कभी कभी होती है? कभी कभी होती है, अभी अच्छा, रेगुलर साफ सफाई नहीं होती? रेगुलर नहीं हो रहा। हाँ, ठीक। नहीं रेगुलर आता है क्या? हफ्ते में आता है नल के पानी, और बोरिंग का पानी 2-3 बाल्टी आता है, उसके बाद काट देता है पानी। तो बोरिंग का पानी कैसा है ना, आपका खुद का है कि सरकारी बोरिंग है? का है अपना। खुद का बोरिंग है। हाँ। तो उसमें भी पानी का लेवल नीचे हो गया है? मजे दिन की हो गई अच्छा, बोरिंग। तो और पीने का पानी का कैसा है? क्या पीने का बोरिंग का पानी पीते। बोरिंग का ही पीते हैं आप? हाँ। नल का पानी नहीं आता है? नल का खारा पानी है, नहीं पीते। नल का खारा पानी लगता है आपको? हाँ, वो बोरिंग का शायद। अच्छा, हाँ, बोरिंग का पानी खारा है। तो नल इधर का पीने के मीठा। पानी का नल का जो है वो नहीं आता इधर पानी? नहीं, ज़्यादा नहीं आता, 1 हफ्ते में आता। एक हफ्ते में हाँ। आता है। तो वो साफ आता है कि कैसा आता है? कभी साफ आता, कभी पीला आता, एकदम गंदा पानी। जी हाँ। इधर साफ सफाई होती है नियमित? अब तो होने लगी, बीच में तो 2-2 3-3 महीने नहीं होते, और रोड पे भी सफा नहीं होते, सिर्फ नाला साफ होता बस। कचरा घंटा गाड़ी आती है कि इधर? नहीं, वो रोड पे आती कभी कभी, यहाँ निजी गली में नहीं घूमते। गली में नहीं आती? नहीं आती गली में। और साफ सफाई कितने दिनों में होती है? रोज होती है कि महीने में दिन होती है कि हफ्ते रोड में? पे तो होता ही नहीं। अच्छा, इधर यहाँ गली में आते नहीं, उधर आते थोड़ा मेन पे। अच्छा अच्छा। हाँ, नहीं गली में नहीं घूमते। तो आपके नगर सेवक वगैरह कुछ नहीं करते हैं? नहीं, वो आते बोलते कचरा ज़्यादा होता, कौन रोज रोज सफा कराएंगे। अच्छा अच्छा, हाँ, चलिए ठीक है। ऐसा। समस्या बताएं। हमारे यहाँ तो बोरिंग है, नल का तो है नहीं। आता पानी भर लेते एक टाइम मोटर चालू करके, दिन में 3 बार करने पड़ते, जब थोड़ा थोड़ा भरता। पानी आता ही नहीं बराबर? नहीं, छोड़ देती, आता है छोड़ती पकड़ती। तो अभी आपका जो बोरिंग का पानी आ रहा है उसका लेवल सही है अभी? लेवल सही नहीं, इसलिए तो नहीं आ रहा। अगर लेवल सही रहे तो पानी भरपूर है उसमें, पर अभी आ ही नहीं रहा। बरसात नहीं है तो पानी नहीं है। अच्छा, और साफ सफाई का क्या आपके इधर साफ सफाई होती है? ये भरा नाला पूरा गच भरा, साफ सफाई तो आप खुद देख लो जाके, नाला देख सकते ना। साफ सफाई नहीं होती है? कहाँ होती? बिल्कुल नहीं हुआ, अब तो होने लगा 1-2 बार। अभी तो संडे को करी थी शायद, अगले 1 हफ्ता संडे को करी। महीने में 1 आध बार हो रही है? भैया 3 महीने नहीं आए कोई सफाई करने। हमने हाथ से पन्नियां जलाई निकाल के। शेगाव नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक वैभव राठोड तसेच प्रभारी आरोग्य अभियंता प्रमोद खराटे यांच्यासोबत नगरसेविकेचा मुलगा पियुष ओवे यांनी नगर परिषदमध्ये येऊन असभ्य भाषेत वाद घातला। नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद करून पोलीस स्टेशनला संबंधित व्यक्तीच्या विरोधात तक्रार दिली। घडलेल्या प्रकारामुळे नगर परिषद कर्मचारी संतप्त झाले। नगराध्यक्ष प्रकाश शेगोकार आणि मुख्याधिकारी डॉक्टर जयश्री काटकर यांनाही निवेदन दिले। मोठ्या विश्वासाने मतदार आपली कामे व्हावी या उद्देशाने स्वराज्य संस्थेमध्ये आपला प्रतिनिधी पाठवत असताना मात्र अनेक स्वराज्य संस्थेमध्ये असे पाहण्यात येते की प्रतिनिधी संस्थेमध्ये न जाता त्यांचा नातेवाईक तिथे येऊन कारभार पाहत असतो। यातून हा प्रकार घडला। आमचे प्रतिनिधी महेंद्र मिश्रा यांचा हा वृत्तांत। अकोला जिल्हा परिषदमधील बांधकाम विभागामार्फत मोठ्या प्रमाणात घोटाळा केल्याचा आरोप आहे। काळेगाव ते भोकर रस्ता बांधकामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी आजपासून जिल्हा परिषद समोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले। तेल्हारा तालुक्यातील काळेगाव ते भोकर रस्ता कामातील दोन्ही शेड्यूल बी मध्ये विसंगती दिसते। आयटम क्रमांक 7, 8, 9 आणि डांबरीकरणाच्या अटी व शर्तीचे उल्लंघन करून केवळ खडीकरण केल्याच्या महाघोटाळ्याची चौकशी व्हावी व दोषींवर कडक कारवाई व्हावी या मागणीसाठी आज जिल्हा परिषद समोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले। अकोला जिल्हा परिषदच्या बांधकाम विभागामार्फत हा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याचा आरोप यावेळी उपोषणकर्त्यांनी केला। येणाऱ्या काळात सदर कामाबाबत योग्य चौकशी करून उचित कारवाई न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती उपोषणकर्ते अरविंद पाटील यांनी दिली आहे। काळेगाव भोकर रस्ता हा 2 कोटी रुपयाचा अंदाजपत्रीय किंमत असलेला हा रस्ता आहे। या रस्त्याचं 2025मध्ये ई टेंडर लागलं। त्या ई टेंडरमध्ये शेड्यूल बी मध्ये आयटम क्रमांक 7, 8 आणि 9 हे डांबरीकरणाचे थर असताना तसेच डांबरीकरणाच्या ई टेंडरमध्ये अटी व शर्ती असतानासुद्धा कार्यकारी अभियंता प्रकाश इंगळे यांनी हे टेंडर मॅनेज करून एका विशिष्ट कंत्राटदाराला म्हणजे बालाजी कन्स्ट्रक्शनला
हा कंत्राट मिळावा म्हणून दस्तावेज अफरातफर केले आणि वस्तुतः ग्राउंडवर जे आहे ते डांबरीकरणाचं काम असताना खडीकरणाचं काम केलं आणि 31 मार्चच्या आधीच संपूर्ण बिल हे कंत्राटदाराला देण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीनं या 2 कोटीच्या रस्त्यामध्ये ई टेंडरच्या अटी व शर्तीचं उल्लंघन करून कार्यकारी अभियंता उपअभियंता प्रकाश इंगळे व वैभव सोनवणे यांनी दस्तावेजाची अफरातफर करून सदरच्या रस्त्यामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे. अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांचे कामकाज पाहता त्यांच्यावर पहिलेच कामाचा खूप मोठा बोजा आहे. त्यात आता त्यांची निवडणुकीमध्ये समावेश करू नये या मागणीसाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. केंद्र पुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील कार्यरत सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस या अंगणवाडी परिक्षेत्रातील 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालके, गरोदर स्त्रिया व स्तनदा माता यांचे आहार व आरोग्य तसेच बालकांच्या पूर्वशालेय शिक्षणाचे कर्तव्य योजनेतील सेवाद्वारे पार पाडतात. सदर अंगणवाडी कर्मचारी राज्यातील बालकांच्या कुपोषण निर्मूलन या महत्त्वपूर्ण कामकाजासाठी आपल्या सेवा देत आहेत. त्याचप्रमाणे योजनेशी संबंधित केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांची क्षेत्रीय स्तरावर कार्य अंमलबजावणी करण्याची जबाबदारी या अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर आहे. तरीसुद्धा अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कामकाजाचा विचार करीत अंगणवाडी कर्मचारी यांची मतदार केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नेमणूक करण्याची सक्ती करण्यात येऊ नये, कोणत्याही निवडणूक संदर्भातील कामे देण्यात येऊ नये अशा या मागणीकरिता आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आयटा कामगार संघटनेच्या वतीने अंगणवाडी आणि आशा कर्मचाऱ्यांना निवडणुकाचं जे काम देण्यात येऊन राहिलं आहे यांच्यावर अगोदरच कामाचा इतका मोठा ताण आहे आणि शासनाचे परिपत्रक आहे, शासनाचे GR आहे, केंद्र शासनाचे पत्र आहे, त्याला जुगारून हे निवडणूक अधिकारी आणि विविध निवडणुकाचे अधिकारी जे तालुका पातळीवर आहे, ग्राउंड लेवलवर जे BLO आहे ते या कर्मचाऱ्यांना इतका नाहक त्रास देऊन राहिलेले आहे की निवडणुकीचं काम करा, निवडणुकीचं काम करा. अनेक आदेश असतानासुद्धा यांना का गैरकायदेशीरपणे निवडणुकीचं काम करण्यासाठी सांगून राहिलं आहे. याचा विरोध करण्याकरिता आम्ही आज या ठिकाणी निवेदन देण्याकरिता आलेलो आहोत. निवेदन देऊन जर यांनी 2 दिवसात पत्र नाही काढलं तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही करणार आहोत. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुका अंतर्गत रामागड रामतीर्थ येथील कांचन विठ्ठल सोळंके यांचे बेपत्ता प्रकरण फॉरेन्सिक DNA अहवाल, जप्त मोबाईल, तपासाची माहिती व स्वतंत्र चौकशी समिती गठीत करणे याबाबत आज आदिवासी समाजाच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. फरार आरोपीला अटक करण्याची मागणी केली. अमरावती जिल्ह्यातील रामागड रामतीर्थ येथील आदिवासी पारधी समाजाची तरुणी कांचन विठ्ठल सोळंके या 20 ऑगस्ट 2025 पासून बेपत्ता होत्या. याबाबत कुटुंबांनी येवदा पोलीस स्टेशनमध्ये हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर 11 डिसेंबर 2025 रोजी येवदा पोलीस स्टेशन हद्दीत रामागड तलाव परिसरात मानवी हाडांचा सांगाडा आढळून आला होता. प्राथमिक माहिती व पुढील तपासणीमध्ये सदर सांगाडा हा मृत कांचन विठ्ठल सोळंके यांचे असल्याचे सांगण्यात आले. यानंतर या प्रकरणाचा तपास फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवण्यात आला. मात्र या घटनेला 6 महिने उलटूनही अद्यापपर्यंत फॉरेन्सिक DNA अहवाल, तपासाची सध्याची स्थिती किंवा मृत्यूचे नेमके कारण हे अद्यापही त्यांच्या कुटुंबियांना सांगण्यात आले नाही. कुटुंबीय संभ्रमात आहेत. कांचन सोळंके यांच्या मोबाईलचा CDR लोकेशन तपासात काय माहिती मिळाली हे सुद्धा कुटुंबियांना सांगितले नाही. या प्रकरणातील दोषी असलेल्या आरोपीला पोलीस अभय देत आहेत असा आरोप करण्यात आला असून आज अकोला जिल्हाधिकारी यांना आदिवासी पारधी समाजाच्या वतीने निवेदन देऊन सदर मयतच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे तमाम आदिवासी समाज याकरता जुटलेला आहे की अमरावती जिल्ह्यातील मयत कांचन विठ्ठल सोळंके राहणार रामगड रामतीर्थ येथील महिला 6 महिन्यापासून बेपत्ता आणि तिचे हत्याकांड घडलं. या हत्याकांडामागे जे शासन आहे हे दुर्लक्षपणा आदिवासी समाजाकडे करत आहे आणि या आदिवासी समाजाच्या मुलीचे हत्याकांड करून बी अमरावती आयुक्त, SP आणि जिल्हाधिकारी सर्व प्रशासन या प्रकरणाकडे दखल घेत नसल्यामुळे आज अकोला जिल्ह्यामध्ये सर्व आदिवासी समाज आणि संघटनांच्या वतीनं त्या प्रकरणाचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आरोपीला तात्काळ अटक करावी
अशी मागणी करतो. नाहीतर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर या प्रकरणाची आंदोलन, धरणे आंदोलन, मोर्चे हे आम्ही ठरवू आणि शासनाचा या विषयाचा आम्ही निषेध करतो. क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. रुग्णांनी जावे तर जावे कुठे असा प्रश्न केवळ अकोला नाही तर नजीकच्या जिल्ह्यातील रुग्णांना पडला आहे. कारण अकोल्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एकच MRI मशीन आहे. या एकाच मशीनमध्ये किती रुग्णांना तपासणार असा प्रश्न उपस्थित होतो. अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय अंतर्गत चालणाऱ्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये गंभीर आजारावरील रुग्ण बुलढाणा, वाशिम, अकोला या 3 जिल्ह्यातून येतात. प्रथम उपचारासाठी दाखल होतात आणि OPD कक्षातून MRI करण्यासाठी रुग्णांना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे पाठवतात. 2 तास रांगेत ताटकाळात उभे राहिल्यानंतर रुग्णांचा नंबर येतो आणि डॉक्टरांनी तपासल्यानंतर रुग्णांना 3 महिन्याची तारीख MRI करण्यासाठी दिली जाते. प्रशासनाकडे एकच MRI मशीन सध्या उपलब्ध आहे असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये MRI मशीन तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून आलेगावमध्ये उन्हाच्या उकाड्याने नागरिक हैराण झालेले असताना आज पावसाचे वातावरण तयार झाले आणि दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास वादळी आणि मुसळधार पावसाने जवळपास 45 मिनिट जोरदार हजेरी लावली. रस्त्यावरील पाणी अनेकांच्या घरामध्ये शिरले असले तरी काही नुकसान झाले नसल्याचे समोर आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना उकाळापासून दिलासा मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पातूर तालुक्यातील आलेगावमधील ग्रामस्थ उकाळापासून दिलासा मिळावा म्हणून चातकाप्रमाणे पावसाच्या प्रतीक्षेत होते. सोसाट्याच्या वादळासह मुसळधार पावसाने आलेगाव नगरीला झोडपून काढले. अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पावसाचे तलाव निर्माण झाले. सदर पावसामुळे कोणतेही नुकसान झाल्याचे समोर आले नाही. झालेल्या पावसामुळे ग्रामस्थांना उकाड्यापासून दिलासा मिळाल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. भाजप नेते प्रवीण पोटे यांची विजयाची हॅट्रिक. देवाभाऊंच्या मंत्रिमंडळात होतील काय अमरावतीचे पालकमंत्री. श्रींची पालखी मंगळवारी सकाळी येणार अकोल्यात. पारस भोरद येथे भक्तांद्वारे पालखीचे जल्लोषात स्वागत. शिंदे सेनेतील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या थांबवल्या. राजकीय नेत्यांमध्ये उलटसुलट चर्चांना आले उधाण. काँग्रेसमध्ये कुठेही फूट नाही. 23 नगरसेवक आले एकत्र समोर. शहराच्या बकाल व्यवस्थेवरून विरोधी पक्षनेते डॉक्टर जिशान हुसेन सत्तारूढ गटावर बरसले. महासभेत पाणी आणि कचऱ्याच्या स्थानिक प्रश्नांना फुटेल काय वाचा. प्रभाग क्रमांक 1, 12 आणि 16 मध्ये अकोलेकरांचे हाल बेहाल. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,48,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात. तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.